गंजमाळ श्रमिक नगर परिसरामध्ये जो अग्नितांडव झाला त्यामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले। दुर्दैवाने जीवितहानी झाली नाही, पण घरातलं होतं नव्हतं पूर्ण नाहीसं झालं। आज पूर्ण कालपसनं रस्त्यावर उपाशी तापाशी दिवस रात्र काढावं लागली। सर्वांनी आपली आपली भूमिका पार पाडली, शासनाने पण पाडली। येऊन पंचनामे झाले, सगळे लोकप्रतिनिधी येऊन गेले, भेटीगाठी सर्वांच्या झाल्या। मी माननीय शासनाला विनंती करतो, कालपासनं आमच्याकडं साधं त्यांना डोकून पावासं पण असं वाटलं का नाही? आम्ही पण माणसं आहोत, आम्हाला आमचा जगण्याचा अधिकार नाही का? मग आम्ही उपाशी आहोत, काही खाल्लंय का पिल्लंय का यांचं पण त्यांची काही काळजी आहे का नाही त्यांना? माणसासारखं असून माणसासारखं जगणं पण आम्हाला जगण्याचा अधिकार पण दिलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। तर मी शासनाला विनंती करतो की आपत्कालीन विभागाकडनं आम्हाला आत्तापर्यंत कुठलीही मदत म्हणून अजून इथं कोणताही त्यांचा शासनाचा प्रतिनिधी आला नाही। तर शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या वेदना जाणून आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा आणि आमच्या वेदनेला त्यांच्या मनात तरी स्थान असेल तर त्यांनी आम्हाला कमीत कमी आमचं उभा राहण्याकरता छत तरी पुरवता कसं येईल याकडे लक्ष द्यावे, एवढीच विनंती करेल। हाँ, किसने कुछ नहीं किया, सब आए गए। किसने कुछ नहीं किया, सब आ रहे। कल से हम सब बाहर बैठे हुए, भूखे प्यासे बैठे हुए। हम कल ओढ़ने बिछाना नहीं हमारे, चदरा बिदरा हमारे सब जल गए। कल से घर चले गए, कल से सब आ रहे, अपने अपनी सेल्फी काट रहे, बता रहे कि हम आकर चले गए यहाँ से, पण किसी ने कोई मदद नहीं भेजा। हम रात भर जागे हुए, हमारे घर पे छत भी नहीं है, ना खाने को किसी ने पूछा। अब नहीं आ रहे तो वोटिंग के टाइम पे भी आना मत, गंजीमाल पर आना है तो अभी मदद करो, पत्रे तो भी भेजो कि हम घर तो भी छत जाके हम सो सके रात भर, इतनी तो भी मदद करो अगर तुम्हारे में कुछ करने जैसी है क्षमता तो, नहीं तो वोटिंग के टाइम पर भी गंजीमाल पर आना नहीं। कालपासून अंघोळी वगैरे पण नाही, काय पहिल्या जागा पण उपलब्ध नाही। श्रमिक नगरमध्ये इथं 15 ते 20 घरं जळून गेले। कोणीच कार्यकर्ते भरपूर आले, एक पण कार्यकर्त्यांनी काही केलेलं नाही। इथं सगळे येऊन फ्रीला काढल्या, मोबाईलवरती सोडल्या, कोणी मदत केली नाही, कोणी चहा नाही पाणी नाही काहीच आणून दिलेलं नाही। थंडीमध्ये लोक झोपले, त्यांचे कपडे नाही वगैरे नाही, काहीच दिलेलं नाही कोणी। येता बघून जाता खूप कार्यकर्ते आले। आता इलेक्शन येणार, इलेक्शनमध्ये पण भरपूर येणार, इथं काय वोटिंग कोणाला भेटणार नाही, काही नाही। ज्यांनी मदत केली त्यांना सगळं काय भेटल। इकडं या लोकांकडं लेकरं बाळ सगळे उघडे पागडे यांचे पडलेले, कोणी चहाला पण यांना कोणी विचारलं नाही, नाही पाण्याला कोणी विचारलं। सगळे आले बघून गेले, हे देतो ते देतो, आधार कार्ड द्या, पासबुक द्या, सगळ्या लोकांचे कागदपत्र जळून गेलेले, यांच्याकडे काहीच नाही द्यायला। आमचं सगळं जळालं, कपडे लत्ते पैसे जळाले थोडे थोडे, आम्हाला खाय प्यायला नाही, आम्हाला चहा पाणी पण नाही, आम्ही तिघं आंघोळीचे पण काल 7 वाजता आमचे घर जळाले, 7:30ला आग लागली। कोणी आलं नाही आम्हाला बघायला, आले बघायला सर्वे, पण काही अजून काही दिलं नाही। आम्ही रात्रभर थंडीत राहिलो, आम्हाला कोणीच आणून दिलं नाही काय अंगावर, पण आम्ही कोणाकडे जावा सांगावा? वोट द्यायला बरे हात जोडून सर्वे पण येतात, पण आता कोणी नाही तर मग आम्ही काय करायचं? आमचे पोरं जवान उघडे, आमची पोरगी मुलगी आहे, त्यांना कपडे नाही, एक कपडा नाही राहिला आमच्या अंगावर, एक सुद्धा कपडा नाही राहिला। अंगावरच्या कपड्यावर आम्ही निघालो बाहेर।